सकाळ जन्मात आले भीमबाळ जन्मात आले भीमबाळ भीमाई माता प्रसूत होता भीमाई माता प्रसूत होता हर्षित झाले ते रामजी पिता धन्य झाली कुळी सकपाळ ओ धन्य झाली कुळी सकपाळ जन्मास आले भीमबाळ सागरातील मंथन भीमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाच्या विषमता नाचली न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव माणसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात तू दाविली पहाट उज्ज्वल प्रखरती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या दीन बांधवांना आदर्श तुझा होता बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले बुद्धीच्या किनाऱ्यावर कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जयंतीचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मला आमचे मित्र गायकवाड साहेब यांनी इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी माझ्या वतीने माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने मी तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे दृष्टीने ही वाटचाल जी आहे एवढ्या वर्षामध्ये ही होत आहे शहरी भागामध्ये आज आपण बघतो की बऱ्याच आपल्या बांधवांचं अनेक जणांचं चांगल्या चांगल्या पदावर आहेत चांगल्या ठिकाणी आपल्या महिला सुद्धा आहेत हे सर्व दिन कुणाची आहेत आपल्या बाबासाहेबांची आणि महिलांकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं आहे की त्या मागास राहता कामा नये आणि या माध्यमातून आज आपण बघतो की अजूनही तरी सुद्धा आपल्या काही ग्रामीण भागामध्ये आपली जी लोक आहेत यांच्यापर्यंत त्यांचे विचार अजून बरोबर पोहोचलेले नाहीयेत आणि तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत ते पोहोचावेत आणि ही जी दरी आहे जी जाती व्यवस्था वगैरे ही दरी आहे ही कुठेतरी मिटावी एक समानता सर्वीकडे प्राप्त व्हावी एकच जात असायला पाहिजे आणि ती फक्त मानवतेची जात असायला पाहिजे असं मला वाटतं जे बाबासाहेबांच्या संकल्पनेतलं आहे आणि ती जेव्हा होईल त्यावेळी मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपण
जे आपल्या त्यांचं जे केलेलं कार्य आहे त्याला आपण नक्कीच आदरांजली देऊ असं त्यांना मला वाटतंय. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने आज आपण सर्व इथे एकत्र जमलेलो आहात आणि जे आपलं त्यांचं पूजन वगैरे जे आहे ते होत आहे ही त्यांना आपण एक देवाचंही आपण एवढं ह्याच्याने करत नाही तेवढं त्यांचं आपण जयंतीला वगैरे त्यांचे आपण हे करतो. आपल्या आज 6 डिसेंबर असो किंवा इतर असो आपली जनसमुदाय त्यांनी माणसांना एकत्र केलेलं आहे, एकवटलेलं आहे. पूर्वी आपण एकत्र नव्हतो, एकत्र येण्यासाठी घाबरत होतो, पण आज आपला समाज हा एकत्र येतो आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सांगितलं ना संघटित व्हा आणि मग मात्र तुम्ही लढा द्या, संघर्ष करा. हे जे त्यांनी सांगितलेलं आहे याच्यासाठी आपण आता एकत्र होतो, एकत्र येतो आणि आज आपण आपली प्रगतीच्या वाटचालीकडे लागलेलो आहोत. आणि मी खरोखर अशा महामानवाला मी आजच्या ह्या दिवशी सॅल्यूट देतो. बाबा तुमच्या बोटांची दिशा भलतीच समजली तुमच्या लेकरांनी. बाबा तुमच्या बोटांची दिशा भलतीच समजली तुमच्या लेकरांनी. चारही दिशेने वाटून टाकला तुझा हा देश तुझ्याच या पाखरांनी. कोणी एससी आहे, कोणी एसटी आहे, कोणी ओबीसी आहे तर कोणी ओपन मध्ये आहे. कोणी एससी आहे, कोणी एसटी आहे, कोणी ओबीसी आहे तर कोणी ओपन मध्ये आहे. सांग भीमा तुझा विचार कोणत्या लोकांमध्ये आहे. कारण काय होतंय माहितीये का, आपण बाबासाहेबांना पुस्तकामध्ये कमी आणि प्रतिमेमध्ये जास्त शोधण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेब मिळाले ना ते काय महापरिनिर्वाण झालेलं नाही. कोण बोलत असेल तर मी त्याला विरोध करेन. बाबासाहेब आजही जिवंत आहेत, परंतु ते कुठे जिवंत आहेत? पुस्तकामध्ये. आज जर पुस्तकाचं एक एक पान एक एक शब्द जर तुम्ही वाचलात तर बाबासाहेबांनी लिहिताना अशा पद्धतीने लिहिलंय की कोणतरी प्रत्यक्षात सांगताय. ज्यावेळी पुस्तक वाचतो त्यावेळी मला असं भास होतं की बाबासाहेब समोर बसलेत आणि मला सांगतात की सिद्धार्थ असं नाही असं आहे. त्याच्यामुळे तो पर्सनली संवाद बाबासाहेबांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि त्याची खरी सुरुवात सर मला तुम्हाला सांगायला इच्छा होते की आम्ही बुद्धविहारामध्ये वाचनालय सुरू केलंय आणि त्याची सुरुवात म्हणून आमचे किसन कोमगल यांनी बाबासाहेबांचे भाषणाचे सर्व खंड विकत घेतलेले आहेत जवळपास. आणि आपल्याला सर्वांना हे पुस्तक आता अवेलेबल आहे. बुद्धविहार तुमच्यासाठी नेहमी 24 तास चालू असेल. त्या बुद्धविहारामध्ये येऊन प्रतिमेला पूजन नाही केलं तरी चालेल, पण पहिला पुस्तकाचं पूजन करा आणि पुस्तकाचं वाचन करा. ओके, खूप काय बोलण्यासारखे सर, खूप खूप धन्यवाद. आणि पुढील कार्यक्रम आपण पुढे कंटिन्यू करूया. जय भीम. ज्ञान पिपासु युगंधराचा, ज्ञान पिपासु युगंधराचा, ज्ञान पिपासु युगंधराचा. ज्ञान पिपासु
DJ सुमित होती गुलामी गळ्याला दोरी राष्ट्रगीत म्हणा या चोरी होती गुलामी गळ्याला दोरी राष्ट्रगीत म्हणा या चोरी साक्ष पुरावा देईल सारी साक्ष पुरावा देईल सारी ती 26 जानेवारी कशात पाणी माझ्या भिमानी कशात पाणी माझ्या भिमानी किनारी लावली या नाव घटनेच्या पहिल्या पानावरती टाकतंय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती टाकतंय माझ्या भीमाचं नाव आज तिरंगा झालाय नामी साऱ्या देशाची त्याला सलामी आज तिरंगा झालाय नामी साऱ्या देशाची त्याला सलामी कार्य भीमाचं आलंय कामी कार्य भीमाचं आलंय कामी सदा ऋणी तयाचे आम्ही देशा संघ आज नटवला देशा संघ आज नटवला जिल्हा तालुका गाव घटनेच्या पहिल्या पानावरती टाकतंय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती टाकतंय माझ्या भीमाचं नाव DJ सुमित होतं ओसाड पिकवलं रान विद्यापती असा विद्वान होतं ओसाड पिकवलं रान विद्यापती असा विद्वान असं देशाला दिलं या दान असं देशाला दिलं या दान ग्रंथ मौलिक संविधान लोकशाहीला मुजरा करती लोकशाहीला मुजरा करती पंत आणि ते राव घटनेच्या पहिल्या
लाइन घ्या. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, योगली निराशा, योगली निराशा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा. 7 कोटी मोदी विकासाच्या आधी, 7 कोटी नदी विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता भीमराया.
भीमराया माऊलीची माया माझा भीमराया माऊलीची माया चांदण्याची छाया कापराची छाया चांदण्याची छाया कापराची छाया माऊलीची माया माझा भीमराया माऊलीची माया माझा भीमराया माऊलीची माया माझा भीमराया माऊलीची माया माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. धन्यवाद. जय भीम. साजणे बाई काय सांगू मी दीनलाई
500 रुपये अनुदान आलंय त्याबद्दल धन्यवाद. कल्पनाताई पंढरीनाथ गायकवाड अध्यक्ष माता रमाई महिला मंडळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आल्याबद्दल धन्यवाद. मी आता थोडस बोलते. ताईंच्या डोळ्यात अश्रू आले. मी इथून स्टेजवरून बघते सोन्या म्हणतात ना माता रमाईची एंट्री झाली. ताई खरंच अक्षरशः रडल्या. मी समजू शकते. सर्वांना कार्यक्रम आवडतोय ना? पाठी पाठी कोणीच काही दाद देत नाहीये. कृपया करून मागच्या लोकांनी कृपया करून मागचे हात वरती करा. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, माता रमाईचं. ताई तुमच्यापर्यंत पोहोचले नक्कीच, हो की नाही? त्याबद्दल सरांचं आणि ताईंचं मी इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या कार्यक्रमाबद्दल. आणि त्या रडल्या तर मला अक्षरशः रडायला आलं शेवटी, म्हणून मी ताईंचं माईक घेतला. माता रमाईने खूप कष्ट केले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते तुम्हाला इथे दिसलेलं आहे. तर पुन्हा एकदा माता रमाईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
धन्यवाद धन्यवाद जय छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही झाला विद्वान मोठा कोणी झाला तर विद्वान मोठा तुझ भगवान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही कोणी झाला कोणी झाला कोणी झाला विद्वान होणार तुझ भगवान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला ज्याच्या घटनेवर चाले राज ज्ञान वैभव हे त्याला ज्याच्या घटनेवर चाले राज ज्ञान वैभव हे त्याला उभे राहिला उभे राहिला उभे राहिला असा धनवान होणार नाही असा धनवान होणार नाही सांगू जगाला पाठीशी हे उपकारात कसं घडणार त्या युगात पाठीशी हे उपकारात कसं घडणार त्या युगात हे रमेशाचा हे रमेशाचा हे रमेशाचा काय गुणगान होणार नाही हे रमेशाचा प्रभात काय गुणगान होणार नाही सांगू जगाला असा विद्वान होणार नाही कोणी झाला कोणी झाला कोणी झाला विद्वान मोठा तुझ भगवान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला. धन्यवाद. नक्कीच आता यानंतर काही निवेदन मी करेन आणि
मला तुम्ही दुहेरी म्हणजे मी थोडं वाजेल पण तुमच्यासमोर निवेदनही करेल. जेवढं माझ्या वयानुसार आणि जेवढं मी थोडंफार वाचलंय तेवढं मी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करेन. अगदी एकदा सगळ्यात जोरदार टाळ्या तर तुमच्यासाठी, कारण की अगदी तुम्ही वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल जरा जोरदार टाळ्याने. आणि यानंतर पुन्हा एकदा घोषणा द्यायची, कारण की अगदी आपण आज इथे सर्वजण जमलो तर आपण आपल्या बापाची जयंती करतोय. बघा ना, एकच असा एक व्यक्ती आहे या जगामध्ये, असे दोन महापुरुष होते. एक तर छत्रपती शिवाजी महाराज. ज्यावेळी त्याचं नाव आपण घेतो ना अगदी अंगावर काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज की. बघा ना काय असतं माहिती आहे, ज्यावेळी माझा एक होतं ना छत्रपती शिवाजी महाराज की. बघा छत्रपती शिवाजी महाराज की. हा यानंतर कधी लक्षात घ्या, जेव्हा आपण आपल्या बापाचं आपल्या महापुरुषांचं ज्यावेळी नाव घेतो त्यावेळी एकदम खानकरीत छत्रपती शिवाजी महाराज की. हे बात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. असं वाटतंय ना, असं जोश आलाय अगदी. यानंतर आपण निवेदन आणि वातावरण आणि तुमच्या खूप छान छान असं अगदी. ह्या अगोदर आपण निवेदन सोनवणे जरा एक मिनिट इथे माझे मोठे बंधू जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. अगदी तुम्ही हिला टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, मोठमोठे कन्सेप्ट शो करतात आणि अगदी काल जळगावला होते म्हणजे असं नाम. आणि आज सकाळीच ते आले मनीषाई ताई, त्यांनी कॉल करून दिला आणि आज अगदी आपल्या सेवेसाठी आज इथे आले. आणि अगदी बाबासाहेबांचं खूप असे छान छान गाणे त्यांच्या सुंदर आवाजात आज आपण ऐकतोय. धन्यवाद सोनाली दादा, आणि तू खरंच खूप ग्रेट सिंगर आहेस. अगदी आपण खूप मजा. आणि ह्यानंतर अगोदर आपण ऐकलं की छाती फुटून सांगू जगाला असा विद्वान होणार आहे. अगदी नाहीच होणार, कारण की मला तेच म्हणायचं आहे, कारण की या जगामध्ये फक्त दोन महापुरुष झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दोनदा होती. कधी ऐकलंय का कोणाची जयंती दोनदा होते? नाही. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 2 महिने 3 महिने जेव्हा कोणत्या तरी ऑर्डर, जसे आमचे मान्यवर आहेत त्यांच्या मनात कधी आलं ना चला पावसाळ्यामध्ये बाबांची जयंती तरी करतील. अगदी ना सर त्या वाटे. आणि 152 देशामध्ये आपली जयंती होती. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे 152 देशामध्ये. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आपला बापाचा बाप बोलतो ना, एक होऊन गेला. मी तर हक्कानी बोलतो. अरे तुझं नाव काय? तुम्ही बोलतो माझं नाव संजय रमेश आहे. आणि अच्छा मी जयभीम आहे असं मी सांगतो, मी जयभीम आहे. ही शपथच घ्यायची आहे. तर की असे बरेच आम्ही कन्सेप्ट करतो आणि बरेच आता मी माताजीच्या म्हणजे मी कोणत्या जाती धर्मामध्ये तेढ नाही करणार, कुठे मी असं जाणार नाही. तर आम्ही काही कार्यक्रमाला जातो तर तिकडे विचारतात अरे नाव काय तुझं? हो जयभीम मला. तर तो ठीक आहे चलो पण नाही, मग मला गर्व आहे की मी जयभीम आहे. आणि माझ्या बापाचं नाव म्हणजे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळी माझं नाव एक स्टॅम्प आहे तो मी सगळ्यात मोठे कलाकार मी स्वतःला मानतो, त्याची मी बाबासाहेबांचा मुलगा आहे. आणि अगदी ह्यानंतर दलितांचा राजा म्हणजे ऐकतो ना, म्हणजे आपण राजा आहोत, आपण राजा आहोत. तर अगदी ना आपण खरंच राजा आहोत. आपल्याला किती आता बघा त्या दिवशी भिवंडीच्या कालच मी न्यूजवर ऐकलं आपली जयंती चालू होती. काही मनुवादी होते तलवार वगैरे घेऊन ते लोकांना मारामारी करायला लागले. आपली जयंती बंद केली. अहो काही नाही होणार, काही होणार नाही. तुम्ही एक जयंती बंद करायला आणि 2-2 महिने आमच्या जयंत्या चालतात की नाही? बघ ना आमचा बाप आहे ना कधी तलवार बिलवर घेऊन कधी काटा गिटा मारायला बिरायला नाही गेला. आणि आपणही आपण लढतो तर फक्त एक पेदानी एक फॉर्म भरला लिगल टाकलं झालं का अगदी. आणि खरंच हा आपला जो राजा आहे म्हणून गेला ना तो आपला दलितांचा राजा आहे. आणि ह्या दलितांच्या राजाचा आपण पुढे एक छान नृत्य बनवणार. जरा जोरदार आणि स्वागत करायचं आमच्या सर्व वातावरणातील सगळ्या सिंगरांनी यांच्या नृत्यासाठी घेऊन येतोय दलितांचा राजा. राजा
कणी होती गाजले दोघांच्या माले गाजले दोघांच्या माले कोकणातले डोंगर गाजले दोघांच्या माले कोकणातले डोंगर एक ताराय गडावर एक ताराय गडावर एक कौला गडावर एक ताराय गडावर एक कौला गडावर एक ताराय गडावर एक कौला गडावर कोण प्राधाइथे गाजले कोकण कुंभभूमी कोण प्राधाइथे गाजले कोकण कुंभभूमी एक ताराय गडावर एक ताराय गडावर एक कौला 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 आवाज येत नाहीये जरा जोरदार टाळ्या सोबत करायसाठी जोरदार टाळ्या बहुतेक रहिवासी संघ आणि सगळ्या संपूर्ण टीमचा आणि पुन्हा पुन्हा खूप खूप मनपूर्वक विजय शिंदेकडून यांच्याकडून धम्मदान आलेलं 500 रुपयाचं अगदी विजयदादा विजय 500 रुपयाचं धम्मदान तुमच्यासाठी खूप आभार आमच्या कलावंतांसाठी आणि पुन्हा मी येत आहे तुमच्या आपल्या सगळ्यांकडे काय करायचंय कशाला आलो आपण इथे फक्त बसायला नाही तर नाचायला त्याच्या अगोदर आपण एक छोटीशी ओळख करून द्या कारण की तुमच्यासमोर गेले 2.5-3 तास आमचे सगळे वादक सगळे सिंगर त्यांच्याकडून एक छोटीशी ओळख करून द्या सिंथेसायझरवर हे आमचा महाराष्ट्राचा ख्यातनाम ज्यांना तुम्ही खरंच टीव्ही चॅनलवरच्या माध्यमातून बघितलं असेल प्रसाद हिरे याच्यासाठी एका जोरदार टाळ्या कीबोर्ड जोरदार टाळ्या तसंच एक मिनिट जर इथे एक गंमत सांगतो तुम्हाला हे असं एक व्यक्तिमत्व आहे मी बोलणार नाही की हे टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल हे असं एक व्यक्तिमत्व आहे की तुम्ही त्याला सत्यनारायणच्या महापूजेला वगैरे भटजी म्हणून पूजा करताना बघितलं असेल आणि हा बाबासाहेबांना मानणारा छत्रपती शिवाजी मानणारे सुमित शर्मा याचे नाव आहे ब्राह्मण आहे जातीने पण तो बाबासाहेब सांगतो बाबासाहेब वाचतो आणि बाबासाहेब खूप कट्टर आहे एका जोरदार टाळ्या सुमित शर्मा याच्यासाठी आणि अगदी खरंच अच्छा सुमित शर्माला काहीतरी बोलायचं आणि तुम्ही त्याचा रिप्लाय द्यायचा बोल जय भीम तसंच आणि खरंच पुन्हा महाराष्ट्राचं ख्यातनाम आम्ही बरेच कमाल वगैरे मोठमोठे आर्टिस्ट कडनं त्यांच्या असं कधी ढोलक ढोलकी वाजवतात आदित्य याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या तसंच आमच्या महिला सिंगर आशा केशवताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या अजय यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर अभि कबीर सर इथे आज खरंच आपण बोलताना सिरियस म्हणजे यांच्याकडनं मी माईक शोधून घेतला असं झालंय सॉरी त्याच्यासाठी अभिदादा यांच्यासाठी आणि निलेश सोनावणे म्हणजे नाव देणार तेवढं कमी आणि खरंच आज पूर्ण हा माहोल बनवणारा असा एकमेव कलाकार निलेश सोनावणे आणि तुम्ही मला बघत असेल मध्ये मध्ये मी येऊन निवेदन करतो जेवढं मला येतं तेवढं मी प्रबोधन केलं आणि ऑक्टोबरात आणि निवेदन करणारा असं संजोग अहिरे माझं नाव आणि खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं तुमच्यासोबत कसं असतं ज्यावेळी तुमचा रिएक्ट असतो तुमचा जो प्रतिसाद असतो ना तसं माझ्या तोंडातून एक निघतं आणि खरंच तुमच्यामुळे माझा अभ्यास वाढतो मला असं वाटतं आणि दोन रहिवासी संघात तुमच्या टीमचं खूप खूप आभार तुम्ही ह्या मला इथे पुन्हा बोलवलं आणि आशा करेल की पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही बोलवणार त्यानंतर चला झालं तर एक मिनिट तसंच आमचे साऊंड झाले दादा अगदी खरंच दादा खूप खूप छान आणि खूप सुंदर साऊंड असतात जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आमच्या साऊंड दादासाठी चला आता झालं काय अजून तुमची ओळख झाली आमची ओळख झाली चला आता सगळ्यांनी उठायचंय आणि सगळ्या आपल्या मंडळांना विनंती करेल आता फक्त 10 मिनिटामध्ये आपण जल्लोष करायचा आहे बाबासाहेबांच्या नावाने आणि जयंती हा माहोल वाढवायचा आहे तरी मी पुन्हा येऊन सगळ्यांना विनंती करेल की आणि आमच्या सिंगर आणि निलेश दादा तुला विनंती करेल पुन्हा आपल्या
बांधवांना इथे नाचायचं आहे आणि नाचवायचं आहे. चला मग उठा ना आता मग ढोल वगैरे काय म्हणायची नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या जीवाची दुनियाई माझ्या जीवाची दुनियाई अगदी सोन्याची बोटाला माझ्या जीवाची पुण्याई माझ्या जीवाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला माझ्या जीवाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला माझ्या जीवाची पुण्याई अगदी सोन्याच्या बोटाला माझ्या भीमाची दुनियाई अगदी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची दुनियाई अगदी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची दुनियाई अगदी सोन्याची बोटाला अगदी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची दुनियाई अगदी सोन्याची बोटाला अरे राजा राणी राजा 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 राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला Oh,
तुझ्या गाडीला अरे वीरा गाडी दादाची फरमाईश वीराची माणसं मान वीराची माणसं मान कोणामुळे अरे बाबा साहेब दिलं अरे बाबा अगं कुणी नाही केलं, अगं कुणी नाही केलं भलं बाय विमान केलं, कुणी नाही केलं भलं बाय विमान केलं, दिल्लीचं झालं भलं बाय विमान केलं, दिल्लीचं झालं भलं बाय विमान केलं, कुणी नाही केलं भलं
केले बनवबाय विमान केलं पुण्य केलं बनवबाय विमान केलं पुण्य केलं बनवबाय विमान केलं पुण्य केलं बनवबाय विमान केलं दादांची फरमाईश नांदना नांदना अग नांदना नांदना अग नांदना नांदना उतर मच धन्यवाद खूप आम्हाला मी तुमचे खूप आभारी आहे सिद्धार्थ गायकवाड सरांचे परत आपले सेक्रेटरी खजिनदार बौद्धजन रहिवासी संघ या संघाचे सगळे पदाधिकारी त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रमाचं विनंती केली करण्याची आणि आम्ही मला असं वाटतं आम्ही आमच्याकडून 100% तुम्हाला कार्यक्रम दिलेला आहे त्याबद्दल आमच्यासाठी जरा जोरदार टाळ्या बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि धन्यवाद धन्यवाद.